नाही, आता आपण पाहतोय सुप्रीम कोर्टाने तिन्ही कृषी कायद्यांना जी आहे ती अंतरिम स्थगिती दिली आहे. ती काही अनिश्चित काळासाठी आहे तसं बघायला गेलं तर. आणि याबद्दल एक समिती त्यांनी स्थापन केली, ज्या समितीशी चर्चा तुम्ही करावी. म्हणजे चर्चा करण्याकरता तुम्ही जर सरकारसमोर जाऊ शकता तर या समितीसमोर का नाही असा प्रश्न उपस्थित करत या समितीशी चर्चा करा, आपले मुद्दे मांडा आणि यानंतरचा अहवाल जो आहे तो सरकारकडे, न्यायालयाकडे सुपूर्द केला जाईल. मी जातो ॲडव्होकेट प्रकाश पाटील यांच्याकडे. प्रकाश पाटील, न्यायालयाच्या एका वक्तव्याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. न्यायालयाने असं म्हटलंय याबद्दलचा निर्णय करत असताना की आम्ही आमच्या मर्यादेमध्ये राहून या मुद्द्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहोत. हे राजकारण नाही आहे. राजकारण आणि न्यायव्यवस्थेमध्ये फरक आहे. तुम्हाला सहकार्य करावं लागेल. म्हणजेच न्यायालयाने ही देखील एक भूमिका घेतली आहे की आता यापुढे या समितीशी चर्चा करत असताना विरोधाला विरोध चालणार नाही, राजकारण करून चालणार नाही, मूठभर संघटनांच्या मर्जीसाठी इतर शेतकऱ्यांचं नुकसान करून चालणार नाही. जी काय चर्चा ती सकारात्मक करा. सुप्रीम कोर्टाने खरंच आज एक चांगला निर्णय घेतला आहे, परंतु त्या निर्णयाचं स्वागत हे लोक करणार नाही. यांना शेतकऱ्यांच्या हिताशी काहीही घेणं देणं नाही. यांना फक्त राजकारण करायचंय. आणि उद्या समजा सरकारने हे तिन्ही कायदे रद्द जरी करून टाकले तरी हे दुसरे कोणते तरी मुद्दे घेऊन शेतकऱ्याला तिथं रस्त्यावर, शेतकऱ्याच्या ऐवजी दुसऱ्या कोणातरी रस्त्यावर राहतील आणि सरकारला वेठीच धरतील. यांना शेतकऱ्यांच्या हितापेक्षा फक्त एक हे आता यांना हे मिळून गेलेले मुद्दा भेटून गेला आहे की काल एक कानून है, अदानी लूट लेंगे, अंबानी लूट लेंगे, लेकिन कैसे लूटेंगे किसको पता नहीं, तुम्हारी जमीन छीन लेंगे. सगळे निराधार आरोप. आता तर अशी पोस्ट आली की अदानीने, कॉर्पोरेट वाल्याने शेतकऱ्याकडनं 2 रुपये किलो कोबी घेतली आणि ग्राहकाला 600 रुपये किलो विकली. आता समजा एखाद्या वेळेला एखाद्या शेतकऱ्याने फेकून देण्यापेक्षा मजबुरीपोटी 2 रुपये किलोनी जरी समजा कोबी विकली व्यापाऱ्याला किंवा कॉर्पोरेट सेक्टरला, तर कोणता असा मूर्ख ग्राहक आहे की जो 600 रुपये किलोने कोबी घेईल. म्हणजे असे इतके निराधार प्रकारचे आरोप चालू आहेत. मागे मी आता एमएसपीच्या बाबतीत बोलताना त्यांचं असं म्हणणं आहे की एमएसपीच्या खाली व्यापाऱ्यांनी माल खरेदी करू नये असं कायद्यात तरतूद करा. अशी तरतूद आपले त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केलेली होती, परंतु ती सक्सेस झाली नाही. जर समजा मक्याचा भाव बाजारामध्ये 2000 रुपये क्विंटल असेल आणि सरकारने एमएसपी 25 रुपये क्विंटल जाहीर केली असेल, तर कोणताही व्यापारी एमएसपीला शेतकऱ्याचा माल खरेदी करणार नाही. तो शेतकऱ्याला सांगेल की तुझा माल तू सरकारला विकून टाक. आणि जर समजा सरकारचंही खरेदी केंद्र सुरू नसेल आणि शेतकऱ्याला जर तो माल विकायचा असेल तर व्यापारीही खरेदी करणार नाही, सरकारचीही खरेदी सुरू होणार नाही. अशा वेळी शेतकऱ्यांनी त्या मालाचं काय करावं याचं उत्तर या विरोधकांकडे नाही. फक्त एक काहीतरी मागायचं म्हणून मागायचं आणि काहीतरी रेटायचं म्हणून रेटायचं. कुठल्याही प्रकारचं लॉजिक नसताना कुठल्याही, आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या मीडियाने सुद्धा मुलाखती त्या आंदोलनाच्या स्थळी जाऊन घेतल्या, तर ते एवढंच सांगतात कि ये काले कानून है, इनको हटाओ, ये हमारी जमीन छीन लेंगे, हमको बेघर कर देंगे, हमको मजदूर कर देंगे. याच्या पलीकडे त्यांच्याजवळ उत्तर नाही. मीडियावाल्याने जर विचारलं की ये कैसे काले कानून है, तुम्हाला कसं काय ते तुमची जमीन हिसकावून घेणार, तर यो हमें पता नाही, हमारे नेताजी से पूछवायचं. म्हणजे अशा प्रकारची उत्तरं देणारे माणसं तिथं बसलेली आहेत. फक्त या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांच्या हितापेक्षा सरकारला जेरीस आणणं हे एकमेव उद्देश ठेवून हे आंदोलन सुरू आहे. कोणीही, सुप्रीम कोर्टाने काही सांगितलं, सरकारने काही सांगितलं, सगळ्या भारताने काही सांगितलं, तरी हे ठराविक लोक जे आहेत या आंदोलनाला चालवणारे, हे कोणाचंही ऐकून घेणार नाही आणि त्यांना जेवढं देता येईल. आणि माझं तर याच्याही पुढे जाऊन असं म्हणणं आहे की या सगळ्या लोकांची एकच इच्छा आहे की सरकारने बळाचा वापर करावा, 100-200 शेतकऱ्यांचे मुर्दे पाडावेत आणि मग त्याच्या रक्तावरती यांनी राजकारण करावं, हा यांचा मूळ उद्देश आहे. आणि असं जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे आंदोलन बंद होईल असं मला तरी आज वाटत नाही. म्हणजे खरं तर जाऊया डॉक्टर अनिल बोंडे यांच्याकडे. डॉक्टर अनिल बोंडे, यामध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा जो मुद्दा आहे तो फार रंगून सांगितला जातोय असं तुम्हाला वाटतं का? बरं, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हे शेतकरी समजून घ्यायला तयार नाही आहेत का? किंवा जर महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी यापूर्वी काही कंपन्या शेतकऱ्यांशी टायअप करतात, म्हणजे त्या गोष्टीचा करार करतात. जमीन तुमची जे तुमच्याकडेच राहणार आहे, तुम्ही पिकवायचे आणि केवळ आमच्यासाठी पिकवायचे. आम्ही जर वेपर्स तयार करत असू, आम्ही जर सॉस तयार करत असू, तर तुमचे टमाटे किंवा बटाटे आम्हालाच द्या. म्हणजे अगोदरच या गोष्टीची अंमलबजावणी आपल्या राज्यामध्ये होतेच आहे.
महाराष्ट्रामध्ये 2006 पासून कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा कायदा आहे आणि जळगावचं जैन इरिगेशन आहे. ते केळासाठी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करतात. म्हणजे त्यांचे टिश्यू कल्चरचे रोपं सुद्धा देतात. आता संत्र्यासाठी सुद्धा मोर्शीमध्ये जे आहे त्यासाठी सुद्धा ते रोपं देतात. आणि त्यांचं म्हणणं हेच आहे, की म्हणजे पीक येण्याच्या अगोदर किंवा बहार येण्याच्या अगोदर ते भाव ठरवतात. समजा कांद्याचा ₹10 किलो जर भाव असेल, म्हणजे ₹10 किलो अगोदर ठरवला असेल आणि कांदा निघाल्यानंतर तो ₹5 किलोवर जरी आला तरी हे कंपल्सरी ₹10 किलोनी घेतात. पण त्या आठवड्यामध्ये जर त्या कांद्याचा भाव ₹15 किलो असेल, तर ते ₹5 प्रीमियम पण देतात. आणि तिथेच शेतकऱ्याला फायदा होतो, की कांदा पेरताना त्याला हे माहीत असतं, की कितीही भाव जरी डाऊन झाले, तरी जैनवाले ₹10 घेणार आहे. आता यामध्ये कोणी बदमाशी करू नये त्यासाठी हा कायदा आहे. समजा उद्या जर त्या कारखानदारांनी म्हटलं, की भाव कमी झाले आता मी घेत नाही, तर हा शेतकरी ताबडतोब एसडीओ कडे जाऊ शकतो. न्यायालयात नाही, एसडीओ कडे. मी न्यायालयात यासाठी म्हणत नाही, कारण न्यायालयात गेलं तर मैनोनगिनती त्याला वेळ लागेल आणि कंपनी हायकोर्टात जाईल, सुप्रीम कोर्टात जाईल. या कायद्यामध्ये एवढं चांगल्या तऱ्हेने केलेलं आहे, की तुझ्या जवळ असलेल्या एसडीओच्या कोर्टात जा. 30 दिवसाच्या आत एसडीओ कन्सिलेशन मध्ये टाकेल. त्यामध्ये निकाल नाही लागला तर एसडीओ 30 दिवसाच्या आत निकाल देईल. कंपनीला जास्तीत जास्त अपील जिल्हाधिकाऱ्याकडे करता येईल आणि जिल्हाधिकाऱ्यालाही 30 दिवसाच्या आत निकाल देण्याचं बंधन आहे. म्हणजे 60 दिवसाच्या आत, जास्तीत जास्त 90 दिवसाच्या आत शेतकऱ्याला न्याय मिळू शकेल. आणि त्या कंपनीला पूर्ण पैसे तर शेतकऱ्याला द्यावं लागेल, 1.5 पट दंडात्मक रक्कम सुद्धा द्यावं लागेल. आता यामध्ये पुन्हा एक सुधारणा केली, की शेतकऱ्याला मात्र समजा जिल्हाधिकाऱ्याचा निकाल मान्य नसला तर कोर्टामध्ये जाता येणार आहे. म्हणजे ही सुधारणा सुद्धा केली. आता पुण्यामध्ये सातेगाव पठारमध्ये बटाट्यासाठी पेप्सिकोनी करार केला. शरदचंद्रजी पवार यांच्या मार्गदर्शनामध्ये नाशिकमध्ये वायनरीसाठी द्राक्षाचा करार झाला. जैनवाले तर कांदा पण घेतात आहे आणि केळं पण घेतात आहे. पण आतापर्यंत या कंपन्यांनी कोणाची जमीन घेतली का? कोणत्यातरी शेतकऱ्याची म्हणजे तक्रार तरी आहे का? कारण की जमीन घेण्यापेक्षा आणि जमीन स्वतः वाहण्यापेक्षा त्यांनी शेतकऱ्यांनी घेतलेला माल घेणं कोणत्याही कंपनीला परवडतं. यामध्ये फायदा हा होतो, की सीझन सुरू व्हायच्या अगोदर आपल्याला भाव माहीत होतो. दुसरी गोष्ट, की ऍडव्हान्स जो मिळतो, तो ऍडव्हान्स आपण त्या शेतीमध्ये लावू शकतो. तिसरं, या कायद्याच्या अनुषंगाने जर का एखादी कलॅमिटी झाली तर पीक विम्याच्या संदर्भात शेतकऱ्याला तो फायदा मिळू शकतो किंवा दोन्ही रिस्क मिटिगेशन जे रिस्क जी आहे ती कंपनीवर आणि शेतकऱ्यावर ती डिवाइड होऊ शकते. अशा अनेक चांगल्या गोष्टी या शेती कराराच्या कायद्यामध्ये आहे. 8 राज्यांनी शेती कराराचे कायदे अजून अद्यापपर्यंत केलेले आहे आणि ते चांगल्या तऱ्हेने सुरू आहे. कोणत्याच शेतकऱ्याची जमीन कधी गेली नाही, वाद निर्माण झाला नाही. उलट हा कायदा जर नसला तर संत्र्याचा व्यापारी ऍडव्हान्स देऊन जातो आणि लिखापडी जर नसली तर तो सौदा टाकतो. आणि त्याच्यामुळं आमच्या अंजनगाव सुरजीमध्ये असे सौदे टाकल्यामुळं शेतकऱ्याच्या आत्महत्या झालेल्या आहे. आणि म्हणून जो काही सौदा करत असेल, व्यापारी करत असेल, तो लिखित स्वरूपात असावा, कराराच्या स्वरूपात असावा. हे चांगलं हत्यार शेतकऱ्यांना मिळालेलं आहे, चांगलं संरक्षण मिळालेलं आहे. पण हे समजून घ्यायला पाहिजे. दुर्दैवाने त्याबद्दल इतके गैरसमज पसरवले आणि अडाणी अंबानीचं आजकाल नाव घ्यायची फॅशन झालेली आहे, की अडाणी अंबानी सगळी जमीन घेईल, शेती. मी तर म्हटलं, की अडाणी अंबानींनी शेती करावी. शेती जर केली तर त्यांना समजेल, की उद्योग चालवणं सोपं आहे, पण शेती करणं सोपं नाहीये. फक्त शेतकरीच करू शकलाय आणि त्यामुळं कॉर्पोरेट कंपन्या शेती घेऊ शकत नाही. या कायद्यामध्ये तर सरळ लिहिलंय, की नो लँड कॅन बी पर्चेस्ड, मॉर्गेज ऑर लीज अंडर धिस लॉ. फक्त पिकाचा कराराचा कायदा मुदतीकरता म्हणजे 1 वर्ष, जास्तीत जास्त 5 वर्ष करता राहील आणि त्यामध्ये 7/12वर सुद्धा म्हणजे जमिनीचा उल्लेख केला जाणार नाही. या करारामध्ये शेतीच्या मालकीचा उल्लेख केला जाणार नाही. एवढंच नाही, जर काही इन्व्हेस्टमेंट त्यांनी केलं असेल कंपनीनी, म्हणजे एखादं पॅक हाऊस जरी बांधलं असेल, करार संपल्यानंतर त्या कंपनीला उचलून घेऊन जावं लागणार आहे. जमीन व्यवस्थित करून द्यावी लागणार आहे. जर कंपनी ते करणार नसेल तर ते शेतकऱ्याच्या मालकीचं होईल, असं सुद्धा कायद्यामध्ये लिहिलंय. मग एवढ्या चांगल्या तऱ्हेने बारकाईने बनवलेला कायदा असला तर त्याला विरोध का करतात? खरं जर पाहिलं तर तर कमलनाथ जे मुख्यमंत्री होते
मध्य प्रदेशाचे, त्यांचं स्टेटमेंट आहे की शेतीचा कराराचा कायदा लवकरात लवकर केल्या गेला पाहिजे. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचं त्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमधलं स्टेटमेंट आहे आणि तेच आता विरोध करायला समोर आलेले आहे. म्हणजे आणि बोलायचं म्हणून एक हे आणि फक्त करायचं एक अशी राजकारणाचं आहे. परिस्थिती या आंदोलनाच्या माध्यमातून होताना दिसते. आणि जेव्हा उद्योजकांचा म्हणून विषय निघालाय तर अंबानी उद्योग समूहाने यापूर्वीच याबद्दलचं पत्रक काढून स्पष्ट केलेलं आहे की आम्हाला कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांची जमीन घेणं किंवा यापुढची प्रक्रिया करणं हे आमच्या मनात कुठेही नाही, हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. जातोय मी आता अनिल घनवट यांच्याकडे जातोय. अनिल घनवट आपल्या चर्चेमध्ये परत सहभागी झालेले आहेत. अनिल घनवट, खरं तर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हा जो काही मुद्दा आहे ना, म्हणजे हमारी जमीन जाएगी, म्हणजे मुळात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची भावना अशी आहे जी कायम आहे आणि यापुढे राहील की जमीन विकायची नाही, द्यायची नाही, घाण ठेवायची नाही, तर राखायची असते आणि तो कायम ती राखतो. याच भावनेतनं खरं तर तो आपल्या जमिनीवरती प्रेम करतो. पण आपली ही समिती कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या मुद्द्याला घेऊन जे गैरसमज लोकांच्या मनात आहे, शेतकऱ्यांच्या मनात आहे, ते कसे दूर करणार आहे? फार्मिंगच्या बाबतीमध्ये माझा इंटरव्ह्यू खराब झाला, तुम्ही कसं काय बोललात? इंटरव्ह्यू खराब करू शकतो हॅलो. आता. का? बरं, आपल्यापर्यंत त्यांचा आवाज पोहोचत नाही. आपण पुन्हा एकदा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू, पण यानंतर वेळ झाली की ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकल.